in bracket 1 plus e raised to x upon y bracket complete dx plus e raised to x upon y in bracket 1 minus x upon y bracket complete dy equal to 0. थोडंसं ऑब्झर्व करा, टर्म्स आहेत x upon y. दिस इज होमोजिनियस फंक्शन ऑफ डिग्री 0. फॉर धिस टाईप आपण नोटमध्ये पाहिलेलं आहे पहा. इफ गिवन फंक्शन इज ऑफ द फॉर्म dx upon dy equal to f of xy, then we substitute x equal to u into y, and therefore dx upon dy equal to u plus y into du by dy. अशा पद्धतीने हे सबस्टिट्यूशन करायचं आहे. तर प्रथम आपण dx upon dy ची किंमत काढून घेऊया. नाउ कन्सिडर गिवन इक्वेशन 1 plus e raised to x upon y dx plus e raised to x upon y into 1 minus x upon y dy equal to 0. टर्म RHSला घेऊया. 1 plus e raised to x upon y dx equal to minus of e raised to x upon y 1 minus x upon y dy. Therefore dx upon dy equal to minus of e raised to x upon y into 1 minus x upon y divided by 1 plus e raised to x upon y. Equation number 1. This is our homogeneous differential equation. Therefore we substitute x equal to u into y, and therefore dx upon dy equal to u plus y into du upon dy, and here we put x upon y equal to also u. This is our equation 2. Using equation 2 in equation 1, using equation 2 in equation 1, we get. आता ही बाजूचं मी पुसते. Therefore equation 1 becomes dx upon dy u plus y into du upon dy equal to minus e raised to x upon y is u in bracket 1 minus u divided by 1 plus e raised to u. आता हा u काय होते RHSला. Therefore y into du upon dy equal to minus of e raised to u upon 1 minus u upon 1 plus e raised to u, आणि हा मायनस u होणार. आता क्रॉस मल्टिप्लाय करून घेऊया. ह्या e रेस्ट टू यूने आतल्या प्रत्येक टर्मला गुणूया, मायनस साईन देखील आत घेऊया. मायनस e रेस्ट टू यू इंटू 1 e रेस्ट टू यू मायनस मायनस प्लस u इंटू e रेस्ट टू यू. आता ह्या क्रॉस मल्टिप्लाय मायनस प्लस मायनस 1 इंटू यू यू मायनस प्लस मायनस e रेस्ट टू यू इंटू यू यू इंटू e रेस्ट टू यू डिवायडेड बाय 1 प्लस e रेस्ट टू यू. थोडंसं ऑब्झर्व करा. u इंटू e रेस टू यू प्लस आणि मायनस आहेत, त्यामुळे हे दोन्ही टर्म्स आपले काय होणार आहेत, कॅन्सल होणार आहेत. हा मायनस कॉमन काढा. मायनस ऑफ u प्लस e रेस टू यू अपॉन 1 प्लस e रेस टू यू. त्यावेळी तुमचं y इंटू डी यू अपॉन डी वाय आहे. आता आपण काय करूया, व्हेरिएबल सेपरेट करूया. त्यामुळं 1 प्लस e रेस टू यू अपॉन u प्लस e रेस टू यू du इक्वल टू मायनस डी वाय अपॉन वाय. हा मायनस डी वाय अपॉन वाय LHSला घेऊया. 1 प्लस e रेस टू यू अपॉन यू प्लस e रेस टू यू du प्लस डी वाय अपॉन वाय इक्वल टू 0. दिस इज आवर व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. नाउ इंटिग्रेट दिस इक्वेशन, वी गेट integrating equation both sides. Therefore integration 1 plus e raised to u upon u plus e raised to u du plus integration dy upon y equal to c1. For first term, see here, in denominator term is u plus e raised to u and in numerator 1 plus e raised to u.
डिनॉमिनेटरचं डेरिव्हेटिव्ह पहा काय येतं आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ यू प्लस ई रेस टू यू, डेरिव्हेटिव्ह ऑफ यू विथ रिस्पेक्ट टू यू 1 प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ यू विथ रिस्पेक्ट टू यू इज ई रेस टू यू. जे डिनॉमिनेटरचं डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरमध्ये आहे, त्यामुळे आणखीन एक आपण इंटिग्रेशनचा फॉर्म्युला वापरणार. इंटिग्रेशन एफ डॅश एक्स अपॉन एफ ऑफ एक्स डी एक्स इक्वल टू लॉग ऑफ मॉड ऑफ एफ ऑफ एक्स प्लस कॉन्स्टंट सी, हा फॉर्म्युला वापरणार. पहा मग आता डिनॉमिनेटरचं डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरमध्ये आहे, त्यामुळे लॉग ऑफ मॉड ऑफ 1 यू प्लस ई रेस टू यू प्लस लॉग वाय इक्वल टू लॉग C1 और log C. Log m plus log n, therefore log of u plus e raised to u into y equal to log C. Therefore u plus e raised to u into y equal to C. Now we put value of u. U is x upon y, that is x upon y plus e raised to x upon y into y equal to C, which is our required solution. Which is required solution. Now we see the example in exercise 6.4. Solve the differential equation. xy dy by dx equal to x square plus 2xy if y of 1 equal to 0. प्रथम दिलेलं एक्झाम्पल कोणत्या टाईपचं आहे हे शोधायचं. आता पहा dy by dx आहे म्हणजे डिफरन्शियल इक्वेशन आहे. फर्स्ट टर्मची डिग्री पहा 1 + 1 2, RHS मधली पण डिग्री पहा 2 आहे. त्यामुळं हेच एक्झाम्पल आपण असं लिहून घेऊया. लेट x इंटू वाय डी वाय अपॉन डी एक्स इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 2y स्क्वेअर अँड देअरफॉर डी वाय बाय डी एक्स इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 2y स्क्वेअर डिवायडेड बाय एक्स इंटू वाय. जर RHS ऑब्झर्व केला, एक्सच्या जागी लॅमडा एक्स घाला, वायच्या जागी लॅमडा वाय घाला, तर तुमचं दिलेलं हे फंक्शन होमोजिनियस फंक्शन येते आणि त्यामुळे हे इक्वेशन, याला इक्वेशन नंबर 1 म्हणूया. दिस इक्वेशन 1 इज होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. dy बाय डी एक्स आहे, त्यामुळे सबस्टिट्यूट काय करणार पहा. देअरफॉर वी सबस्टिट्यूट y इक्वल टू v इंटू एक्स अँड देअरफॉर dy बाय डी एक्स इक्वल टू v प्लस x into dv by dx, equation number 2. Now we put equation 2 in equation 1 using equation 2 in equation 1. Therefore v plus x into dv by dx equal to in RHS x square plus 2y square, y is vx and its bracket square divided by x into y, y is v into x. Observe करा, सेकंड टर्म पहा x square plus 2v square x square divided by v into x square. In numerator we take common x square and the remaining part is 1 plus 2v square divided by v into x square. X square, this term cancelled. Therefore x into dv by dx equal to हा प्लस v आहे, RHS ला घेऊया. 1 plus 2v square upon v minus v. उरलेला पार्ट आहे 1 plus 2v square upon v आणि हा प्लस v आहे तो RHS ला गेला मायनस v. आपण अगोदर काय करूया, क्रॉस मल्टिप्लिकेशन. 1 plus 2v square plus minus, product is minus v into v, v square divided by
v. That is 1 plus 2v square minus v square, only 1v square, that is 1 plus v square upon v. थोडंसं ऑब्झर्व करा, x इंटू डी व्ही अपॉन डी एक्स इक्वल टू 1 प्लस व्ही स्क्वेअर अपॉन व्ही. आता आपण अगोदर काय करू, व्हेरिएबल सेपरेट करून घेऊ. दॅट इज व्ही डिवायडेड बाय 1 प्लस व्ही स्क्वेअर डी व्ही equal to dx upon x. This is our variable separable form. For required solution, we integrate both sides. Therefore, integrating both sides, integration v upon 1 plus v square dv equal to integration dx upon x. For LHS, here see, derivative of 1 plus v square equal to derivative of 1 is 0 plus derivative of v square is 2v, and in numerator only v is present. We adjust here 2v. Therefore, 1/2 into integration 2v upon 1 plus v square dv equal to integration dx upon x plus constant c1. And here we use integration f dash x divided by f of x dx equal to log of mod of f of x plus constant c. Therefore, 1/2 using this result, derivative is 1 plus v square and its derivative is 2v. Therefore, integration 2v upon 1 plus v square dv, its integration is log of 1 plus v square equal to log x plus log c, because here the first two terms are logarithm. That is log of 1 plus v square raised to half equal to log of log m plus log n. Answer is log of m into n, that is log of c into x. Therefore, 1 plus v square raised to half I, raised to half I म्हणजेच आपण रूट घेऊ शकतो, इक्वल टू सी इंटू एक्स. दोन्हीकडचा आपण लॉग काय केला, कॅन्सल केला. आता हा स्क्वेअर रूट आहे, स्क्वेअर रूट कॅन्सल करण्यासाठी दोन्ही बाजूचा स्क्वेअर करा, म्हणजे 1 प्लस व्ही स्क्वेअर इक्वल टू सीचा स्क्वेअर हा पुन्हा सी स्क्वेअर येणार आहे, तो एनी कॉन्स्टंट असणार आहे, सी इंटू एक्स स्क्वेअर. आता इथं हा जो सोल्यूशन आलेला आहे इन व्हेरिएबल व्ही अँड एक्स, but we want the required solution in variable x and y. Therefore, we resubstitute value of v equal to y equal to vx. Therefore, v equal to y upon x. Put v equal to y upon x in equation 3. Therefore, 1 plus y upon x, हा फक्त v स्क्वेअर आहे त्यामुळे y upon x equal to c into x square. That is 1 plus y square upon x square equal to cx square. छेद सारखे करा, x square plus y square upon x square equal to c into x square. क्रॉस मल्टिप्लाय करा, x square plus y square equal to c into x raised to 4. This is our general solution, which is general solution or required solution. But here we have to give y of 1 equal to 0. इथं आपल्याला हे y of 1 equal to 0 दिलेलं आहे, म्हणजे x ची किंमत 1 आणि y ची किंमत 0 आहे, त्यावेळी त्याचं सोल्युशन काढायचं आहे, म्हणजे ॲज लाईक पर्टिक्युलर सोल्युशन आहे. फ्रॉम गिवन, दिस इज कॉल्ड इक्वेशन नंबर 4. फ्रॉम गिवन y of 1 equal to 0 means x equal to 1 and y equal to 0. Therefore, equation 4 becomes x square means 1 square plus y is 0, 0 square 0 येतं equal to c into 1 raised to 4.
1 square is 1, 1 raised to 4 is again 1, 1 equal to c. Therefore, equation 4 becomes x square plus y square. c ची किंमत 1 घातलं 1 into x raised to 4. Therefore, x square plus y square equal to x raised to 4, which is required particular solution. पर्टिक्युलर सोल्युशन का म्हटलं तर आपल्याला x आणि y च्या किमती दिलेल्या आहेत, त्याच्यावरून आपण c ची किंमत काढलेली आहे, म्हणून हे पर्टिक्युलर सोल्युशन. ओके, हिअर वी सी द एक्झाम्पल्स. x into sin of y upon x dy equal to y into sin of y upon x minus x dx. दोन एक्झाम्पल्स लिहिलेले आहे. दुसरा आहे 1 प्लस e raised to x upon y dx प्लस e raised to x upon y into 1 minus x upon y dy equal to 0. दोन्ही एक्झाम्पल्स ऑब्झर्व करा. जेव्हा तुम्हाला असे y upon x दिलं जातील तिथं तुम्ही काय काढणार असता, dy by dx. dy by dx चे करता आणि ह्या इथं काय सबस्टिट्यूट करणार बघा. हिअर वी सबस्टिट्यूट y equal to v into x and therefore dy upon dx equal to v plus x into dv by dx. आणि सेकंड एक्झाम्पल आहे, जर असे हे x अपॉन y दिलेले असतील तर इथं तुम्हाला dx अपॉन dy काढायचं असते, लक्षात घ्या. आणि त्यासाठी आपल्याला सबस्टिट्यूशन काय करायला लागते बघा. देअरफॉर फॉर दिस वी सबस्टिट्यूट x equal to u into y and therefore dx upon dy equal to u plus y into du upon dy. आणि मग ते सॉल्व करत जाणार, व्हेरिएबल सेपरेट करणार, नंतर जनरल सोल्युशन काढतं आणि जर पर्टिक्युलर व्हॅल्यूज दिले असतील तर पर्टिक्युलर सोल्युशन आपण काढणार. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल्स सॉल्व करायचं. पहा, डिफरन्शियल इक्वेशनमध्ये फर्स्ट पार्ट येतो ऑर्डर अँड डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. हायेस्ट ऑर्डर पहा, इंडेक्स हा नेहमी आपल्याला पॉझिटिव्ह इंटिजरच लागतो, फ्रॅक्शन चालत नाही. त्यामुळं हायेस्ट ऑर्डर पहा आणि त्या हायेस्ट ऑर्डरचं इंडेक्स म्हणजे डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. सेकंड पार्ट आहे सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. ह्यामध्ये देखील दोन पार्ट्स आहेत, एक जनरल सोल्युशन आणि दुसरं पर्टिक्युलर सोल्युशन. डिफरन्शियल इक्वेशन दिलेलं असते, व्हेरिएबल सेपरेट करा, दोन्ही बाजूचं इंटिग्रेशन घ्या आणि इंटिग्रेट केला की आपल्याला सोल्युशन मिळतो ते जनरल सोल्युशन. आणि त्या जनरल सोल्युशनमध्ये एक्स आणि वायचे जर पर्टिक्युलर व्हॅल्यूज दिले असतील आणि ते सबस्टिट्यूट केला की आपल्याला मिळतो कॉन्स्टंट सी. आणि आलेली कॉन्स्टंट सीची किंमत पुन्हा जनरल सोल्युशनमध्ये घातला की आपल्याला मिळतो तो पर्टिक्युलर सोल्युशन. नेक्स्ट, होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशनमध्ये देखील जनरल सोल्युशन आणि पर्टिक्युलर सोल्युशन दोन भाग आहेत. होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन पहिला आहे का पहा. डिग्री ऑफ ईच टर्म मस्ट बी सेम. प्रत्येक टर्मची डिग्री सेम असेल तरच ते इक्वेशन होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन असते. त्याचं देखील dy अपॉन dx आणि dx अपॉन dy ह्यापैकी कोणत्या फॉर्मॅटमध्ये आहे पहा, त्याप्रमाणे सबस्टिट्यूशन करा, सिम्प्लिफाय करा आणि नंतर मग सोल्युशन काढायचं. अशा पद्धतीनं हे डिफरन्शियल इक्वेशन आहे. डिफरन्शियल इक्वेशनमध्ये तुम्हाला डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशनचे सगळे फॉर्म्युले पाठ असायला लागतात. त्यामुळं सगळे फॉर्म्युले 2-2, 3-3दा वाचत चला, दररोज एकदा वाचत चला आणि न बघता लिहिण्याचा प्रयत्न करा. ओके, थँक्यू.